आणि या सुंदर गाण्यानंतर आता वळूयात आजच्या आपल्या लास्ट कॉल कडे. हॅलो हॅलो, मी अजित टिपणीस बोलतोय कल्याणवरून. आपण आरजे अभिज ना? हो मीच बोलतोय, बोला ना काका. बाळा, मी खूप ऐकलंय तुझ्याविषयी. तू प्रेमातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोस. तू लोकांना आयुष्याविषयी नवीन नवीन काही सांगतोस. माझाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करशील का? मी नक्की प्रयत्न करेन, बोला. हे बघ, बँकेतून रिटायर्ड झालेला मध्यमवर्गीय माणूस आहे. आयुष्यभर मी प्रामाणिकपणाने नोकरी केली, अगदी पाठमान एक करून नोकरी केली. कधीही कुणाकडून लाच घेतली नाही. जेवढी माझी धाव तेवढीच माझी झेप. मी कधी स्वप्न बघितली नाही. 1 तारखेला पगार झाला की तो बायकोच्या हातात नेऊन द्यायचा. पण तिला कधी मी 5 स्टार हॉटेलमध्ये घेऊन जाऊ शकलो नाही. मी कधी फार मोठे स्वप्न, फार मोठे ध्येय या डोळ्यांनी पाहिलेच नाही. आता जवळचं काय आणि दूरचं काय सगळंच धुसर झालंय. आता स्वप्न बघायची सुद्धा भीती वाटते. असं वाटतं डोळ्यातनं स्वप्न सांडून जाईल. आजपर्यंत खूप काही केलंय, पण जगायचंच राहून गेलं. कधी कुठल्या ध्येयानं प्रक्षोभित झालो नाही किंवा कुठलंही चॅलेंज मी मनापासून तडीच नेलं नाही. थोडी धडाडी दाखवली असती त्यावेळी तर आज वेगळी वाट दिसली असती. थोडी मेहनत, थोडे कष्ट आणि थोडीशी रिस्क जर मी घेतली असती तर आज माझ्या घरच्यांना मी वेगळं आयुष्य दिलं असतं. सगळ्या जबाबदाऱ्या मी पूर्ण केल्या, पण यात जगावेगळं मी काय केलं? कुठलंही चॅलेंज मी सिद्धीच नेलं नाही. एक मध्यमवर्गीय म्हणून जन्माला आलो आणि मध्यमवर्गीयच राहिलो. तूच सांग अभि, या माझ्या मनस्थितीचं तू काय विश्लेषण करशील? काका, मला तुमचं म्हणणं समजू शकतं. तुमची व्यथाही मला समजते. माझ्या बाबांनी मला मी खूप लहान असताना एक गोष्ट सांगितली होती. एक हलवाई असतो, आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत असतो तो. त्याला लोक विचारतात की बाबा तुझी शेवटची इच्छा काय? तेव्हा तो म्हणतो की मला सगळ्या प्रकारची मिठाई एक एकदा चाखून बघायची. सगळे आश्चर्यचकित होतात, म्हणतात अरे तू आयुष्यभर हाच धंदा केलास आणि तुला मिठाई कशी काय चाखायची? त्यावर तो म्हणाला की मी आयुष्यभर सगळ्यांना, शेकडो लोकांना मिठाया तोलून दिल्या, पण त्या मिठाईची चव घ्यायची मात्र राहूनच गेला. काका, आपलंही थोडंसं असंच असतं ना. आपण बँकेमध्ये नोकरी करतो, लाखांचे व्यवहार सांभाळतो, पण स्वतः पैसे कमवायचं राहूनच जातं. त्याचा उपभोग घ्यायचा राहूनच जातं. कोणी मेकअप मन असतं, समोरच्याला सुंदर बनवतं, पण स्वतः कुणासाठी तरी सजायचं राहूनच जातं. आणि मग नंतर लक्षात येतं की अरे आपण काहीच नाही केलं. आपण सगळेजण आपलं स्वप्न जगतोय का? आणि नसू जगत तर आपण आयुष्यच जगत नाही आहोत. बरोबर बोलतेस तू अभि, पण आता समजून तरी काय होईल? खूप उशीर झालाय मला. नाही काका, कुठल्याही गोष्टीला कधीच उशीर होत नसतो. आयुष्य प्रत्येक पावलावर तुम्हाला एक संधी देत असतं. आपल्याला नेहमी वाटतं की अरे आपली ट्रेन सुटली, पण नाही. या प्रत्येक ट्रेनच्या दरवाज्यात कोणीतरी शाहरुख असा हात पुढे करत तुम्हाला खुणावत उभा असतो. तुम्ही फक्त पुढे जाऊन आशा न सोडता त्याचा तो हात पकडायचा असतो. मग आयुष्यामध्ये कुठलीही ट्रेन कधीच सुटू शकत नाही. आणि आयुष्य जगायला सुरुवात करण्यासाठी कधीच उशीर होत नाही काका. बस मी एवढंच सांगू शकेन तुम्हाला
फार छान सल्ला दिलास तू. अभि, तुझ्या या बोलण्यामुळे उर्मी आली मला नवीन काहीतरी शिकण्याची, नवीन काहीतरी करण्याची. थँक्स अभि, फार मोठा होशील तू. मुंबई तडका 99.9 FM ऐकता तुम्ही. मी तुमचा RJ अभिजित आणि आज तुमच्यासाठी लास्ट शो. गुड नाईट. गुड बाय. शमिका, तुला माहिती होतं याच्याबद्दल? नाही हो आई. अभिच्या या निर्णयाविषयी मला पण आत्ताच कळतंय. आणि त्याला हा जॉब सोडावासा वाटतोय वगैरे तो कधीच नाही बोलला माझ्याशी. हा, आता गेल्या काही दिवसांपासून तो थोडा डिस्टर्ब होता, पण मला वाटलं की तो माझ्या आणि डॅडच्या प्रकरणामुळे डिस्टर्ब असेल. नाही, मला नाही तसं वाटत. असं कसं विचित्र वागेल तो? तो काही मनाला वाटेल तसं वागणारा मुलगा नाहीये. नाही, एक मिनिट. आत्या, काका, नाही, मला काय वाटतं माहितीये का, ही त्या रेडिओवाल्यांचीच आयडिया असणार. म्हणजे बघा, आपला आभ्या खूप फेमस आहे ना, सगळे लोक त्याचा शो ऐकतात, त्याला एन्जॉय करतात. म्हणजे त्यांनी असा विचार केला असेल की अशी काहीतरी बातमी द्यायची आणि खळबळ माजवायची, जेणेकरून सगळे लोक पत्र पाठवतील, मेल्स करतील, फोन करतील. आणि याचा अल्टिमेटली फायदा काय होणार, तर रेडिओ जास्तीत जास्त ऐकला जाणार. ही 100% त्यांची ट्रिक असणार. तुम्ही उगाच ना वाटेल ते तर्क लढवू नका, डोक्याला त्रास देऊ नका. तो अभि आला की विचारू त्याला. आज नाही तर उद्या विचारू. काही काय, चला झोपायला चला. चला. अभि असं मनात आलं की वाटेल तसं वागणारा मुलगा नाहीये. पूर्ण विचार करूनच त्यांनी निर्णय घेतला असेल. हो ना शमिका? हो, पण त्याच्या वागण्यामागचं कारण मला अजूनही नाही कळत आहे. खूप चांगली फिरकी घेतलीस, आमची आणि लिसनरची सुद्धा. आपला शेवटचा शो जाहीर केलास. एक सेकंड, मला सुद्धा ते खरंच वाटलं. मी खरंच बोललो सर. मी जे काय बोललो ते खरंच बोललो. उगीच बोलायचं म्हणून नाही बोललो. शो हिट करायला, उद्याची लिसनरशिप वाढवण्यासाठी म्हणून नाही बोललो. आजचा माझा शो शेवटचा शो होता. काय बोलतोयस तू? अरे, आपलं आधी काही असं पूर्ण झालंच नव्हतं. आणि मला सुद्धा काही सुद्धा माहित नव्हतं. हे बघ, तुला इथे काही प्रॉब्लेम आहे का? तू का सोडतोयस रेडिओ स्टेशन? तुला हायर पॅकेज हवंय का? तू मला सांग ना, तुझ्यासाठी मी वाटेल ते करीन. पण तू आम्हाला सोडून जाऊ नकोस रे. लिसनरला आणि आम्हाला तुझी खूप सवय झाली आहे रे. कदाचित माझं हे बोलणं तुला स्वार्थीपणाचं वाटेल, पण प्लीज तू आम्हाला सोडून जाऊ नकोस. सर, माझ्यासाठी सुद्धा हा काही फार सोपा निर्णय नव्हता. पण काही मेजर रिझन्स अशी आहेत, त्यामुळे मला असा निर्णय घ्यावा लागतोय. आणि यासाठी मी कोणालाही जबाबदार धरणार नाही. इनफॅक्ट तुम्ही कोणीच यासाठी काही करू शकत नाही. करू नका. मला या रेडिओ स्टेशनने खूप काही दिलं सर. खूप चांगले मित्र दिले,
खूप छान कलिग्स दिले, खूप सुंदर असे अनुभव दिले, मी कधीच विसरणार नाही. पण हे सगळं चालू असताना आयुष्य कसं सुखासीन होतं त्याने नेमकं तिथेच अडतं. सर, आपल्या आयुष्यात नेहमी दोन मार्ग येतात. पहिला सोपा, स्मूथ, जो असा संपतो लवकर, आणि दुसरा असतो अवघड, खाचखळग्यांनी भरलेला. पण हाच मार्ग तुम्हाला यशाच्या शिखराकडे घेऊन जातो. शेवटी कुठल्या मार्गाने जायचंय ही तुमची चॉईस असते. माझा मार्ग मी निवडलाय सर. मी ठरवलंय मला मोठं व्हायचंय. या रेडिओ स्टेशन मधल्या आठवणी नाही विसरू शकणार मी, पण तरी सुद्धा मला माझी वेगळी वाट शोधायची आहे. मला प्लीज थांबवू नका सर, मला जाऊ द्या. तुला बोलण्यात कोण हरवणार? आत्महत्या करायला निघालेल्या माणसाला सुद्धा आत्महत्येपासून परावृत्त करणारा माणूस तू. तुझं बोलणं आम्हाला पटवून देणं हे तुझ्यासाठी काहीच मुश्किल नाहीये रे. पण तू जे काही बोलतोयस ना ते अगदी बरोबर बोलतोयस. शेवटी वेगळी वाट शोधणं एवढं सोपं नसतं. ठीक आहे, आणि तुझ्या बोलण्यातून मला तुझ्यातले उत्तम संस्कार, तुझा समजूतदारपणा, तुझा अनुभव सगळं दिसतंय. गॉड ब्लेस यू बेटा, गॉड ब्लेस यू. विश यू ऑल दी बेस्ट. लेकिन तुम्हारा ये गुस्सा मुझसे बर्दाश्त नहीं हो रहा है. क्यों? काय चाललंय? बंद करतो टीव्ही. काय झालं? तिथेही भांडणं, घरातही भांडणं. खरंच घरात ना सगळं काही आहे. नाहीये ते फक्त सुख, शांती. आई, मला कळतंय की माझ्या आणि मेघनामुळे तू वैतागलीस, पण यात मी काय करू शकतो का? मला वाटलं होतं तिला युएसला जायची इच्छा आहे, म्हणजे जसं काही लोकांना बाहेरच्या देशात फिरून यायची इच्छा असते तसं असेल. पण हिच्या डोक्यात युएस बद्दल एक वेगळीच क्रेज आहे. तिथंच सेटल व्हायचंय तिला. आता कसं समजवू मी तिला? तिच्या घरातले बाकीचे लोक किती साधे, किती समंजस आहे. हिलाच हे वेड कसं लागलंय कोणास ठाऊक. असतं एकेकाचं. हे बघ, तू तिच्याशी शांतपणे बोल, समजाव तिला. अरे संसार म्हटला ना की ह्या छोट्या मोठ्या कुरबुरी असतातच. तशी मनाने वाईट नाहीये रे ती. हे बघ, पण तू समजून घे. आई, आता हे मला नाही कळत का, पण तरी शेवटी राग येतोच. ती पण कशाला या नसत्या गोष्टींच्या मागे फिरते कोणास ठाऊक. मी तिच्यासाठी सगळं काही करायला तयार आहे. तिने ह्याचा नाद सोडावा बस. उगाच आपलं काहीतरी डोक्यात घेऊन बसते. अच्छा, म्हणजे आता स्वतःच्या आईसमोर माझ्याविषयी वाईट साईड बोलायला लागलाय हा. राग येतो म्हणे माझा. नको त्या गोष्टींच्या मागे लागते म्हणे मी. शी, काय स्वप्न पाहिली होती आणि काय नशिबात आलंय हे. नचिकेतला माझा जराही मान ठेवता येत नाही स्वतःच्या आईसमोर सुद्धा. शी. अरे हे बघ, तुला तिच्या बरोबर आयुष्य काढायचंय. हो, पण तू तिच्याशी प्रेमाने वाग. समजून घे तिला. उगाच असं काही बोलू नकोस ज्याच्यामुळे ती दुखावेल. प्लीज, सगळं नीट होईल. काहीतरी मधला मार्ग काढू आपण. हो, बघतो मी.
कोण समजतो कोण स्वतःला चंदू? ह्याची लायकी तरी आहे का एका US रिटर्न मुलीशी गप्पा मारण्याची? US ला आला असताना तर ड्रायव्हर म्हणून कामावर ठेवला असता मी याला. का सारखा सतत सतत चॅलेंज करत असतो हा मला, सारखा छळत असतो. ह्याला काय वाटलं ह्याच्या बोलण्याला भुलून मी ह्याच्या त्या फालतू थर्ड क्लास नाटकात काम करणार आहे? नो वे. ऍक्च्युली मी त्याच्या नाटकात काम केलं तरच मी त्याला दाखवू शकते की तो, त्याचे फ्रेंड्स, त्याचं ते फडतूस कॉलेज आणि त्याची मेंटॅलिटी किती पुअर आहे ते. एक्झॅक्टली. मग मी करू का त्याच्या नाटकात काम? पण मग मला त्याला काही दिवस सतत झेलावं लागेल. नो वे. ओ गॉड, पण मी का त्याच्याविषयी इतका विचार करतेय? हेल विथ दॅट चंदू अँड हिज लो क्लास प्ले. व्हॉट हॅपन विथ रिया? नो वे. अरे अभ्या, तू आता रेडिओवर बोललास ते खरंच सगळं? चंदू, अरे जरा थांब ना. आत्ताच येतो ना तू घरात, जरा थांब ना, दम धर थोडा. मला माहितीये तुम्ही कशासाठी जागे आहात. आणि हो, तुम्ही रेडिओवर ऐकलं ते सगळं खरंय. आजचा शो माझा रेडिओवरचा शेवटचा शो होता. एकदम तू असा निर्णय घेतलास? मला असं वाटायला लागलं की मला जे काही करायचं आहे ते या छोट्याशा नोकरीमध्ये एवढ्याशा पगारात मी नाही करू शकत. मला तुमच्यासाठी, या घरासाठी खूप काही करायचं आहे. आणि मला कळून चुकलंय ते. त्यामुळे आता नोकरीत नाही अडकायचंय मला. अभि, अरे काय हे, कशाला एवढा भार घेतोस डोक्यावर? चाललंय ते बरं चाललंय ना आपलं. हेच म्हणत असतो आपण आई, आणि जसं येईल तसं आयुष्य जगत असतो. मला नाही असं जगायचंय. उद्या वयाची 60 ओलांडल्यानंतर अरे आपल्याला खूप काही करायचं होतं रे पण राहून गेलं, असं नाही बोलायचंय मला. मी आज त्या काकांशी फोनवर बोलताना त्यांना म्हणालो होतो की कुठल्याही गोष्टीची सुरुवात करायची असेल तर कधीच उशीर होत नसतो. पण म्हणून सुरुवात करायची असेल तर मी त्यांच्या वयाचा होईपर्यंत वाट बघू? मला नाही जमणार तसं. बस मी ठरवलंय, मला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे. उगाच नसत्या फंदात पडू नये माणसाने. काय गरज आहे या सगळ्या गोष्टींची? गरज आहे आजी. तुम्हाला नाही लक्षात येणार. माझ्या जागेत येऊन बघा ना, सगळ्या गरजा स्पष्ट दिसायला लागतील. आता माझं असं वय की ज्यामध्ये मी रिस्क घेऊ शकतो. नंतर जबाबदाऱ्या अंगावर पडल्यानंतर त्यांचं कारण पुढे करून मला या रिस्क नाही घेता येणार. त्यामुळे मला आत्ताच हा चान्स घ्यायचा आहे. हो अभि, पण मग त्यासाठी लागणारे पैसे ते कुठून येतील? मी कर्ज काढेन. अरे अभि, ते लोन बिन नको रे बाबा. ते कर्ज बिर्ज म्हटलं ना की ते कुणीतरी आपल्या मानेवरती हात धरलाय असं वाटत राहतं सतत. नको, ते कर्जाच्या विचारात नको पडूस तू. बाबा, मला वाटतं आता मी घेतलेल्या निर्णयाच्या मध्ये कोणी येऊ नका.
मी ठरवलंय. ठीक आहे, बोलूया आपण याच्यावर. सकाळी बोलूया. आता खूप उशीर झालाय, सगळे झोपूया आता. शमिका, जा त्याला जेवायला वाढ. शमिका, शमिका मला खरं खरं सांग, मी घेतलेला निर्णय बरोबर आहे ना? हो अभि. हे बघ, तुझ्या प्रत्येक निर्णयात, प्रत्येक क्षणी मी तुझ्या सोबत आहे.